नमस्कार. दारासमोरची झाडं तुम्ही बघताय, सर्व कट केली आम्ही, कारण ती खूप फुटली होती आणि आता पावसामुळे तर आणखी जास्त जास्त त्याला फुटवा होत होता आणि बिबट्या वाघ वगैरे येत आहेत, तर रात्री लक्षात नाही आलं गर्दीमुळे, तर त्यामुळे आम्ही ती कट करून टाकली. आणि वरच्या वावरात तुम्ही बघताय, भाऊ आहे आणि मम्मी आहे, मेथी पेरतायत ते. त्यांची मेथी पेरून झाली, वावर तयार करून झालं की मग खालच्या वावरात आम्हाला जे टोमॅटो लावायचे त्याची तयारी आम्ही सुरू करणार आहे. रोप बुकिंग त्याने केलं आहे आत्ताशी आणि अजून महिना दीड महिन्याने त्याचं लागणीसाठी रोप तयार होईल. पण तोपर्यंत हे बेडवरती जे गवत उतरलं आहे ते स्वच्छ करायचं आहे, दारासमोरचं जे वावर आहे ते व्यवस्थित करायचं आहे मंदिराशेजारचं. आणि मागच्या केळीची फणी आम्ही ऑलरेडी एक काढली आहे, ती केळी पिकली पण नाही, तर आमच्या दारासमोरच्या केळीला पण परत एक केळीची फणी लागली आहे. तर मला हे झाडं प्रफुल्लित बघून ना, अशी झाडं छान बहरलेली आहेत, त्याला फुलं आली आहेत, फळं लागली आहेत, तर खूप आनंद वाटतो. तुम्हाला कसं वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि घरची फळं म्हटली की मला त्यात खाण्याचा आनंद पण माझा तो वेगळाच असतो. हे माझ्यासाठी औषधासाठी लावलेले गहू आहेत आणि परत नवीन गहू पण टाकलेत, त्याच्यानंतर ते उतरले की माझं औषध कंटिन्यू चालू राहील म्हणून. हा दारासमोरचा दिसणारा छोटा डोंगर आहे. त्या डोंगरावरती छान धुक्याची चादर पसरली आहे. इतकं छान वाटतं आहे. वातावरण खूप 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 सुंदर आणि खूप मन रमवणारं झालं आहे. म्हणजे मेडिटेशन, ध्यानधारणा आपण जे म्हणतो ना, करण्यासाठी एक पॉझिटिव्ह वातावरण लागतं, तसं वातावरण झालं आहे. खूप छान वाटतं आहे. आणि समोरची डोंगरं तर तुम्ही बघू शकता. इतकं दाट धुकं आहे, इतकी ढगं खाली आली आहेत की डोंगरं दिसतच नाही आहे, जणू काही डोंगरं नाहीच आहेत. असं तुमच्याकडे वातावरण कसं आहे कमेंट करून नक्की सांगा. आजच्यापुरतं इतकंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.